नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्णांकांची बेरीज पाहणार आहोत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकाची ओळख करून घेतली, धनपूर्णांक, ऋणपूर्णांक आणि शून्य याची ओळख करून घेतली। आजच्या भागामध्ये आपण पूर्णांकांची बेरीज पाहणार आहोत। तर हा धडा खूप मोठा असल्यामुळे आपण हा काही भागांमध्ये घेणार आहोत। तर आजच्या भागामध्ये आपण पूर्णांकाची बेरीज शिकणार आहोत। तर पूर्णांकाची बेरीज ही दोन प्रकारामध्ये असते, धनपूर्णांक आणि ऋण पूर्णांकामध्ये असते। तर आपण सर्वप्रथम धनपूर्णांकामध्ये बेरीज पाहू। धनपूर्णांकामध्ये फारसा काही नियम नसतात। तर लहानपणापासून आपण अगदी जशी बेरीज करत आलो आहेत ना, तशीच बेरीज याच्यामध्ये करायची असते। सरळ 5 + 8 बरोबर किती? तर 13 बरोबर उत्तर आहे 13। उदाहरण क्रमांक 2, 6 + 10 बरोबर किती? तर 6 + 10 बरोबर 16 हे आले बरोबर उत्तर। हे सरळ मार्गी बेरीज केली जाते। आता प्रकार दुसरा पाहू, ऋणपूर्णांक। ऋणपूर्णांकांची बेरीज केली जाते आणि येणाऱ्या संख्येला ऋण चिन्ह दिले जाते, त्याला ऋणपूर्णांक असे म्हणतात। तर चला पाहूया। सर्वप्रथम या संख्यांची बेरीज करून घ्यायची, 15, आणि येणाऱ्या उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं। हा झाला ऋणपूर्णांक बेरीज। तसेच आणखी एक उदाहरण 2, 9 + 5 बरोबर 14 बरोबर उत्तर -14 असे ऋणचिन्ह द्यायचे आणि याची बेरीज करायची। अशा पद्धतीने पूर्णांकामध्ये धनपूर्णांकाची आणि ऋणपूर्णांकांची बेरीज केली जाते। तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पूर्णांकाची, एक ऋणपूर्णांक आणि एक धनपूर्णांक ह्या संख्येची बेरीज अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पाहा। आवडले असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।